ओके, गुड इव्हनिंग राहुल. ओके, थँक यू. आपण सुरुवात करू. मी असं कन्सिडर करून चाललोय, की ह्याच्या अगोदर तुम्ही आपलं जे ओरिएंटेशन लेक्चर झालेलं आहे, YouTubeवर तुम्ही पाहिलं असेल. नसेल पाहिलं तर हे लेक्चर झाल्यानंतर बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की कुठलं स्टडी मटेरियल वाचलं पाहिजे, काय केलं पाहिजे. याच्यामध्ये पेपर 1 मध्ये कृषीला 3 सेक्शन्स आहेत. जसं आपण ओरिएंटेशन लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. ॲग्रो इकॉलॉजी जे पर्यावरण शास्त्राशी संबंधित आहे. त्यानंतर सॉइल सायन्स जे मृदा, माती या संबंधित अभ्यास करतो आपण आणि त्यानंतर जल व्यवस्थापन. ओके. हे 3 मेजर हेड सिलेबसला आहेत. लास्ट इयरला काही याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. ते आपण नवीन सिलेबस प्रमाणे हा कोर्स आपण शिकणार आहोत. तर हे रेग्युलर सिलेबस सोडून काही क्वेशन्स आपल्याला विचारले जातात रिपीटेडली. ते आपण शेवटच्या सेक्शनमध्ये म्हणजे चौथा नवीन सिलेबसचा पार्ट असं समजून आपण तो शिकणार आहोत. सध्या आपण सॉइल सायन्स पासून सुरुवात करतोय. कारण सॉइल सायन्स ॲग्रीकल्चर मधला थोडा अवघड वाटणारा, कारण आपण ह्याच्या अगोदर कुठे शिकलेलो नसतो. अवघड नाही आहे, पण माहीतच नसल्यामुळं किंवा ह्याच्या अगोदर कधी शालेय अभ्यासक्रमात आपल्याला अभ्यासाला नसल्यामुळं थोडं अवघड वाटतं. त्याच्या अगोदर थोडाच पहिलं लेक्चर असल्यामुळं थोडं मला तुम्हाला प्रिपरेशनच्या संदर्भात थोडं काही बोलायचं आहे. फर्स्ट याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलंत म्हणजे अगदी बिगिनर असेल किंवा एक 2-3 वर्ष अभ्यास केलेले स्टुडंट्स असतील, तर 2 पद्धतीनं म्हणजे आपण अप्रोच ठेवतो कुठल्याही सिलेबसला. म्हणजे समजा आपल्याकडे आता GS 1 to 4 असे 4 पेपर आहेत. त्याच्यामध्ये सगळे जनरल स्टडीज कव्हर केलेले आहेत. तर ह्याच्यातला काही विषय हे आपल्याला खूप आवडीचे असतात. काही विषय अजिबातच आवडत नाही. काही विषयाबद्दल आपल्या मनात आधीपासूनच भीती असते. त्यामुळे आपण दुर्लक्ष करतो. तर ह्याला 2 पद्धतीनं स्टुडंट अप्रोच करतात. एक तर जो विषय आवडतो, त्याला खूप टाईम डिव्होट करतात. समजा मी इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आहे असं समजून चला. तर मला इकॉनॉमिक्स खूप आवडतो. तर मी GSमध्ये इकॉनॉमिक्सचा पोर्शन करत असताना खूप डीपमध्ये करणार. ओके. आणि तेच मला दुसरा कुठलातरी विषय एखादा आवडत नाही किंवा अवघड जातो. तर त्याकडं मी पूर्णपणे दुर्लक्ष करणार. तर हे दोन्ही एक्स्ट्रीम एंड्स आहेत. हे आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनच्या दृष्टीनं अतिशय चुकीचं आहे. म्हणजे जस्ट एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो, की आपल्याला आता मी तुम्हाला म्हटलं GS 1 पासून 4 पर्यंत. ओके. तर 4 पेपर आपल्याला आहेत. 150 मार्क्सला आहेत. बरोबर. तर 2 स्टुडंटची आपण एक ॲज अ केस स्टडी म्हणून घेऊ. म्हणजे आपल्याला कोर्स सुरुवात करायच्या आधी मला तुम्हाला काय सांगायचं आहे लक्षात येईल, की 150 मार्क्सचा पेपर असणार आहे GS 1 to 4. ओके. 150. तर पहिला ए हा विद्यार्थी आहे. त्याला आपण कन्सिडर करून चालू, की प्रत्येक विषयामध्ये 90, 95, 100, 95 ह्या रेंजमध्ये मार्क्स आहेत. ओके. जस्ट टेक एन एक्झाम्पल. दुसरा आपण एक स्टुडंट घेतोय. समजा आता ॲग्रीकल्चर आपण शिकणार आहोत म्हणून ॲग्रीकल्चरचंच उदाहरण घ्या, की त्याला ॲग्रीकल्चर आणि हिस्ट्री हे विषय खूप आवडतात आणि त्याने खूप जास्त वेळ देऊन ह्याचा अभ्यास केला. तर आपण जस्ट एक्झाम्पल असंच एक्झाममध्ये हीच रेंज असते मार्क्सची असं नाही. मी फक्त तुम्हाला काय सांगायचं आहे हे लक्षात घ्या. तर इथं 90 पैकी समजा याला 110 मार्क्स मिळाले. ओके. म्हणजे 20 मार्क्स एक्स्ट्रा मिळाले. ॲग्रीकल्चरचा खूप चांगला अभ्यास होता किंवा हिस्ट्रीचा पण खूप चांगला अभ्यास केलेला आहे. आणि बाकीकडं हा जो एक्स्ट्रा अभ्यास याने केलेला आहे, विषय आवडतो म्हणून. तर दुसऱ्या विषयामध्ये मात्र आपण एक्झाम्पल घेऊ HRD विषय घ्या किंवा इकॉनॉमिक्स कुठलाही एखादा विषय घ्या किंवा तुम्हाला जो अवघड वाटतो तो विषय घ्या. तर बाकीच्या विषयाच्या ऐवजी इकडं आपण वेळ दिलेला असतो तो. त्यामुळे काय होतं, की इथे 110 म्हणजे इथे हा कदाचित महाराष्ट्र टॉपर पण असेल. जस्ट एन एक्झाम्पल. पण इकडं मात्र त्याचा स्कोर पेपर 2 मध्ये मात्र 75 आहे. काही ठिकाणी इथं 3 ला 80च आहे. इथं पुन्हा पेपर 4 ला समजा ऑन एन एव्हरेज याला 90 पडले असतील. तर हा जो डिफरन्स आहे किंवा एखाद्या विषयाला खूपच दुर्लक्ष केलेलं आहे. 75 च्या ऐवजी आपण 65 स्कोर धरू. तर ऑन एन एव्हरेज जर स्कोर बघितला तर एच्या बाबतीत हा प्रत्येक सब्जेक्ट्समध्ये अबोव्ह एव्हरेज राहिलेला आहे. त्यामुळं देअर इज हाय चान्सेस की ए हा स्टुडंट फायनल मेरिट लिस्टमध्ये असेल. म्हणजे मी ओरिएंटेशनमध्ये तुम्हाला मॅन ऑफ द सीरीज आणि मॅन ऑफ द मॅच अशा अँगलनी सांगितलं होतं मी तुम्हाला, की प्रत्येक विषयामध्ये जे रिक्वायर्ड आहे, म्हणजे तुमचा विषय आवडीचा असो, रेज हँड केलेला आहे कुणीतरी. मी तुमच्यापर्यंत येतो, फक्त माझा पॉइंट कंप्लीट करू द्या. तर
तुमचा कुठलाही आवडीचा विषय असो किंवा ना आवडता विषय असो, पण एक्झामला तो विषय आहे, त्याला सर्टन मार्क्स अलॉट केलेले आहेत. तर प्रत्येक विषयामध्ये जे जनरल पॉप्युलेशन आहे, आजूबाजूला जे अभ्यास करतात सगळे, तर ह्यांच्या बरोबर राहायचा प्रयत्न करा. म्हणजे हे प्रत्येकाच्या चुका होतात ॲज अ बिगिनर म्हणून, की सुरुवातीला एखाद्या विषयाला खूप आपण एक्स्ट्रा एफर्ट्स देतो, अननेसेसरी एक्स्ट्रा बुक्स वाचतो, तर त्यातून आपल्याला मिळणार आहेत 1-2 मार्क्स एक्स्ट्रा. पण आपण जे कन्व्हेन्शनल सब्जेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये ठराविक सिलेबस आहे, ठराविक क्वेशन्स रिपीटेडली विचारले जातात. तर ते आपण जर त्या एक्स्ट्रा अभ्यासासाठी जर हे मिस करत असेल, तर आपल्याला फायनल मेरिट लिस्टमध्ये यायची शक्यता खूप कमी राहते लक्षात घ्या. तर त्यामुळे ॲग्रीकल्चर आपण आज जो शिकणार आहोत, तर ॲग्रीकल्चरमध्ये पेपर 1ला 30च्या आसपास क्वेशन्स विचारले जातात. ओके. तर याच्यापैकी अ, हे व्हॅरी होऊ शकतं. म्हणजे समजा अगदी 26 पासून ते 34 पर्यंत. पण आपण ॲव्हरेज धरू की 30 क्वेशन्स विचारले जातात. तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक्स्पेक्टेशन काय ठेवले पाहिजे? तर इन जनरल म्हणजे मेरिटमध्ये जे स्टुडंट्स येतात, तर त्यांना मिनिमम 22च्या वरती तरी मार्क्स असतात. ओके. म्हणजे एक्सेप्शनल केस सोडा, बाकीकडं सगळ्याच विषयात खूप बेस्ट केलेलं आहे आणि ॲग्रीकल्चरच थोडं कच्चा आहे, असं एक्सेप्शन सोडा. पण ऑन एन एव्हरेज अबोव्ह 90% ज्यांचं सिलेक्शन होतं त्यांना मिनिमम 30 पैकी 22 तरी मार्क्स असतात. तर त्यामुळं तुमची एक्स्पेक्टेशनची रेंज 22 ते 25 मार्क्स इतकीच पाहिजे. हे अक्रॉस त्या सगळ्या सिलेबसला लागू आहे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही हे डोक्यातून काढून टाका, की जर 150 क्वेशन्स असतील, तर 150 क्वेशनचे आन्सर मला आलेच पाहिजेत. हं. काही क्वेशन्स एम-पी-एस-सीकडून गुगली म्हणून टाकलेले असतात, मुद्दामून अवघड म्हणून टाकलेले असतात. अ, आयोगाला पण अपेक्षित नसतं किंवा अगदी 1% लोकांना उत्तर माहीत असतं. तर हा काय मेरिट बेस्ड क्वेश्चन नसतो. त्यामुळे असे क्वेश्चन जर तुम्हाला तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल आणि तुम्हाला जर अ, जेवढे टेक्स्टबुक सगळे वाचतात, तर तेवढं वाचन तुमचं झालेलं असेल, तर तेवढा तुम्हाला कॉन्फिडन्स असला पाहिजे, की हा क्वेशन्स मेरिट बेस्ड नाही. म्हणजे हा स्किप केला तरी चालू शकतो, कारण कुणालाच येणार नाही आणि एखाद्याला आला तरी तो काय मेरिटचा क्वेशन असणार नाही. ओके. तर हा अप्रोच डेव्हलप झाला पाहिजे. त्यामुळं कुठल्याही सब्जेक्ट्स करा, ॲग्रीकल्चर असो किंवा दुसरा. तर ह्याच्यामध्ये अ, खूप डीपमध्ये पण जाऊ नका आणि अगदीच ऑप्शनला ठेवला, थोडं वाचलं, 4 पानं वाचली आणि गेलो असंही करू नका. ओके. सो कुणाला काही डाउट्स होते, आता हँड रेज केला होता. काय याच्यामध्ये विचारायचे आहेत का तुम्हाला काय? ओके. जर चुकून झालं असेल तर काही हरकत नाही. आपण पुढे कंटिन्यू करू. बॅक टू अवर सिलेबस. तर सॉइल सायन्स आपण सुरुवात करतोय. तर आपला ॲक्शन प्लॅन असा राहील, की आधी सिलेबस काय आहे त्याच्यावरती, मग तो टॉपिक काय असेल आणि त्या टॉपिकवरती क्वेशन्स आतापर्यंत जर काही विचारलेले असतील, तर ते क्वेशन्स जर नवीन सिलेबस जो इन्क्लूड झालेला आहे, त्याला काय आपल्याला प्रिव्हियस इयर्स क्वेशन पेपरमध्ये क्वेशन्स आढळणार नाहीत. तर याच्यामध्ये क्वेशन्स फ्रेम करता आले तर कशा पद्धतीने विचारले जातील. अशा पद्धतीनं आपण प्रोसीड करणार आहोत. अगेन जे लेट जॉइन झालेत त्यांना सांगतो, की आपलं एक ओरिएंटेशन लेक्चर ऑलरेडी झालेलं आहे. ते YouTubeवर अवेलेबल आहे. तर हे लेक्चर झाल्यानंतर हे ओरिएंटेशन लेक्चरही बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की कशा पद्धतीनं आणि कुठले-कुठले स्टडी मटेरियल वाचणं अपेक्षित आहे. ओके. तर आपण डायरेक्ट आता सॉइल सायन्सला सुरुवात करू. तर ह्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे सॉइल ॲज अ नॅचरल बॉडी, पेडॉलॉजिकल आणि इडियापॉलॉजिकल कन्सेप्ट. तर हा जो टॉपिक आहे, हा नवीन आता ॲड केलेला आहे काही महिन्यापूर्वी, जो सिलेबस रिवाईज झाला. ओके. आणि सॉइल जेनेसिस. जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. ते फॉर्मेशनसाठी रॉक्स कुठले असतात आणि मिनरल्स कुठले असतात. अगेन आणखीन एक पॉइंट आहे, की ॲग्रीकल्चर हा सायन्स सब्जेक्ट्स आहे. सो ह्याच्यामध्ये जे इंग्लिश मीडियमचे असतील त्यांना काही इश्यू येणार नाही. जे मराठी मीडियमचे असतील त्यांना इतकंही काही खूपच इंग्रजी असल्यामुळं अजिबातच याच्यातलं काही समजत नाही अशी केस नाही. बरेचसे वर्ड्स जे आहेत ते कॉमन असतात. जिथं टेक्निकल वर्ड्स आहेत आणि मराठी पर्यायी शब्द अवेलेबल आहे. ओके. तर ते तिथं मी सांगेन किंवा ऑलरेडी ते स्लाईडमध्ये असेल. तर त्यामुळं मीडियम कोणतंही असो, तुम्हाला कितीही वेळा डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. आपण डाऊट क्लिअर केल्याशिवाय पुढे जाणार नाही. ओके. तर पहिला टॉपिक बघू, सॉइल सायन्स. आता सॉइल कशाला म्हणायचं? म्हणजे इन जनरल लक्षात घ्या, की सॉइल म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे जशी पृथ्वीची निर्मिती झाली, तर आधी
सुरुवातीला काय होतं की सगळीकडे लावारस होता, तो कूलिंग होत झालं, पृथ्वीचं कूलिंग होत झालं, थंड होत गेली पृथ्वी. तशा पद्धतीने हे रॉक्स सॉलिडिफाय झाले. त्यांना आपण रॉक्स म्हणायला लागलो, खडकं म्हणायला लागलो. ह्याच्यावरती ऊन, वारा, पाऊस वगैरे ह्या फॅक्टर्समुळं ह्या खडकांचे तुकडे व्हायला लागले, राइट? ते तुकडे झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये पाणी शिरून किंवा मग आईस असेल, तर अशा वेगवेगळ्या सनलाईट असेल फॅक्टर्समुळं हे तुकडे जे आहेत ते बारीक-बारीक फ्रॅगमेंट होत गेले. ओके. आणि फ्रॅगमेंटेशनवरून असे एक अर्थ सरफेसवरती एक लेयर तयार झाला. ओके. आता हा लेयर तयार होत असताना ॲट द सेम टाईम पॅरलल पृथ्वीवरती सजीव सृष्टी डेव्हलप होत गेली. ओके. म्हणजे थोडंफार तुम्हाला माहीत असेल हिस्टॉरिकल जिओग्राफीमध्ये वगैरे तुम्ही शालेय जीवनात पण बघितलं असेल की सुरुवातीला पाण्यामध्ये सजीव निर्माण झाले. नंतर ते टेरेस्ट्रियल जमिनीवरती आले. तर हे सजीव सृष्टीसुद्धा जमिनीवरती तयार होत असताना पॅरलल, तर त्या सजीव सृष्टीची डेथ झाल्यानंतर आता कुठलाही सजीव जर घेतला, आयदर प्लांट असतील, वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, तर ते सेंद्रिय पदार्थापासून बनलेले आहे. आपली बॉडी जी सेंद्रिय पदार्थापासून बनलेली आहे. ओके. ज्याला आपण ऑर्गॅनिक म्हणतो. ओके. तर केमिस्ट्रीच्या भाषेत ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक ह्याच्यातला फरक तुम्हाला सांगता येईल का कोणाला? व्हॉट इज ऑर्गॅनिक सबस्टन्स आणि व्हॉट इज इनऑर्गॅनिक सबस्टन्स? एनीवन? समीर बोला. Hello. हां, बोला. Good evening, sir. गुड इव्हनिंग. Sir, organic means that contain the carbon. येस, म्हणजे एक बेसिक केमिस्ट्रीच्या भाषेत जर तुम्ही बघितलं तर ज्या मोलिक्युलमध्ये किंवा सबस्टन्सेसमध्ये कार्बन असतो त्याला आपण सेंद्रिय म्हणतो. म्हणजे ह्या बेसिसवरती H2O ऑर्गॅनिक आहे का इनऑर्गॅनिक? म्हणजे तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण आन्सर टाकू शकता. H2O आपण ऑर्गॅनिक म्हणू का इनऑर्गॅनिक म्हणू? आणि दुसरं कार्बोहायड्रेट्स. CHO असं आपण शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो. तर दिस इज ऑर्गॅनिक, दिस इज इनऑर्गॅनिक सिम्पली. त्यामुळं सेंद्रिय म्हणजे काही खूप वेगळं नाही. ज्याच्यामध्ये कार्बन असतो त्याला सेंद्रिय. झाड घेतलं, झाडामध्ये कार्बन असतो. हा कार्बन ज्यावेळी आपण ऑक्सिजन बरोबर संयोग होतो. म्हणजे आता समजा लाकूड आहे. लाकूड ज्यावेळी तुम्ही जाळता, त्यावेळी सिंपल काय केमिकल रिएक्शन होते? त्या लाकडामध्ये जे कार्बन असतं त्याच्याशी वातावरणातील ऑक्सिजनचे संयोग होतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि या प्रक्रियेमध्ये उष्णता तयार होते. ओके. सो दिस इज सिम्पली ऑर्गॅनिक लक्षात घ्या. तर इथं सॉइलमध्ये जशी सॉइल खडकांचे बारीक-बारीक तुकडे होत होते ॲट द सेम टाईम सजीव सृष्टी तयार होत होती. आता या सजीवांचे डेथ होत असणार, त्यांची लाईफ सायकल असणार. मग हे सजीवांची ज्यावेळी डेथ होईल, प्लांट किंवा ॲनिमल्स, तर त्यांचे ऑर्गॅनिक रेसिड्यूज, ओके, रिमेनिंग जे आहेत, त्यांची जी बॉडी आहे, त्या पार्टिकल्समध्ये मिक्स होत गेली. म्हणजे ऑर्गॅनिक कंपोनंट्स ह्याच्यामध्ये मातीमध्ये ॲड होत गेले. ओके, येते लक्षात. तर अशी होलसम आहे ती माती. मग ह्याच्यामध्येच सुरुवातीला शेवाळ असेल, नंतर कॉम्प्लेक्स जे आत्ताच्या वनस्पती आहेत, त्या अशा बायोडायव्हर्सिटी डेव्हलप होत गेली. ओके. सॉइल सायन्स ॲग्रीकल्चरमध्ये का महत्वाचं आहे? कारण ॲग्रीकल्चरचा बेसच सॉइल आहे. जर माती नसेल, तर आपण ॲग्रीकल्चर ॲक्टिव्हिटीज करू शकत नाही. आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आपण पाण्यावर शेती करतो, हवेवरती पण शेती करतो, फॉगिंगच्या सहाय्यानं वगैरे. इथं सॉइल लेस कल्चर वापरलं जातं. ओके. दॅट इज अनदर थिंग. ती खूप कॉस्टली आहे. ते काय आपण सध्याच्या ॲग्रीकल्चर सिस्टमला आपण रिप्लेस करू शकत नाही. ओके. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अगेन न्यूट्रिशनल काही इश्यूज वगैरे आहेत. आपण तेवढ्या डीपमध्ये जात नाही. पण इन जनरल लक्षात ठेवा, सॉइल हा बेस आहे. ओके. त्यामुळे सॉइलची जर फर्टिलिटी कमी होत असेल, सुपीकता कमी होत असेल, तर ॲग्रीकल्चरचं प्रोडक्शन कमी होणार आहे. सॉइलचं इरोजन जास्त होत असेल, तर जो सॉइल लॉस होणार आहे. त्यामुळे ओव्हरऑल ॲग्रीकल्चरचं प्रोडक्टिव्हिटी जे आहे, उत्पादन जे आहे ते कमी होणार आहे. त्यामुळं सॉइल सायन्सचा अभ्यास हा ॲग्रीकल्चरमध्ये मस्ट आहे. तो बेसिक आहे. ओके. तर आता सॉइल वर्ड कसा फॉर्म झालेला आहे? सॉइल हा ॲक्चुअली लॅटिन वर्ड आहे. सोलम म्हणजे फ्लोअर, ज्याला आपण जमीन म्हणतो. तर त्याच्यापासून सॉइल असं इंग्रजीमध्ये अपभ्रंश होऊन सॉइल हा वर्ड तयार झालेला आहे. ओके. एक्झामला विचारतात का? नाही. फक्त एक वेळ तुमच्या नजरेखालून जावं म्हणून आपण इन्क्लूड केलेला आहे. ओके. सो सॉइल इज कॉम्प्लेक्स मिक्सचर. ओके. ह्याच्यामध्ये काय असतात? मिनरल. मिनरल कुठून येणार आहेत? जे खडक आहेत, खडकांचे तुकडे झाले, तर त्यापासून मिनरल्स तयार झाले. ओके. त्यानंतर वॉटर रेनफॉलच्या साह्यानं असेल किंवा वातावरणातली ह्युमिडिटी असेल, ती सॉइलमध्ये मिक्स होईल.
त्यानंतर वातावरणातलं जे एअर आहे ते सॉइलमध्ये पण आहे. सॉइलमध्ये जे मोकळ्या जागा असतात, पोर स्पेस असतात, त्यामध्ये वॉटर आणि एअर हे दोन्ही असतात. त्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर म्हणजेच आता मी जसं सांगितलं, की वनस्पती आणि प्राणी हे मेल्यानंतर फ्लोअरवरती त्यांचं डिकम्पोजिशन चालू होतं, कुजण्याची प्रक्रिया चालू होते. हे कुजण्याची प्रक्रिया म्हणजे हे जे रिमेनिंग आहे त्याला आपण ऑर्गॅनिक मॅटर म्हणतो. हे ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन सॉइलमध्ये होतं. ओके. आणि हे डिकम्पोजिशन करणारे मेजर सॉइल ऑर्गॅनिझम्स म्हणजे अगदी अर्थवर्म पासून म्हणजे ज्याला आपण गांडूळ म्हणतो, तर गांडूळ पासून ते काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, फंजा आहेत, बॅक्टेरिया आहेत, हे सगळे ह्या डिकम्पोजिशन मध्ये पार्टिसिपेट होतात. ओके. तर ह्या सगळ्यांचं मिक्सचर मिळून मिनरल्स, वॉटर, एअर, ऑर्गॅनिक मॅटर आणि सॉइल ऑर्गॅनिझम्स ह्या सगळ्यांना मिळून आपण सॉइल म्हणतो. ओके, मृदा म्हणतो. आलं लक्षात? आता त्याला अर्थच्या सरफेसवरती असल्यामुळे त्याला स्किन ऑफ द अर्थ पण म्हटलं जातं. आपण ॲग्रिकल्चरमध्ये सॉइल ॲज अ नॅचरल रिसोर्सेस बघतोय. रिसोर्सेसचा अर्थ करतोय, समजा आपण शेती करत असू, तर त्यामध्ये रिसोर्सेस काय असणार आहेत? एकतर सॉइल किंवा आपण लँड म्हणू, हे एक आपलं रिसोर्स झालं. त्यानंतर लेबर आहे, हा एक रिसोर्स झाला. ओके. त्यानंतर जे कॅपिटल आहे, इनपुट्स आपण खरेदी वगैरे करतो, फर्टिलायझर्स असतील, खतं असतील किंवा बियाणं असेल, हे सगळे आपण रिसोर्सेसमध्ये धरतो. ओके. तर सॉइल हे एक रिसोर्सेस आहे. तर सॉइल सायन्समध्ये आपण काय काय बघणार आहोत? तर एकतर सॉइल फॉर्मेशन कसं होतं, म्हणजे पृथ्वीवरती मृदेची निर्मिती कशी होते, जी मृदा आहे त्याचं क्लासिफिकेशन कसं करता येईल, त्याचं मॅपिंग कधी कसं करता येईल. म्हणजे समजा हा जर इंडियाचा मॅप असेल, तर इथं कोकण पट्टीला कुठल्या प्रकारची मृदा आहे, इकडं नॉर्थ ईस्टला कुठल्या प्रकारची मृदा आहे, इथं गंगेच्या खोऱ्यामध्ये इथं कुठल्या पद्धतीची मृदा आहे, इथं राजस्थानला ह्या पार्टमध्ये जे डेझर्ट आहे, वाळवंट आहे, तर तिथं कुठल्या प्रकारची मृदा सापडते, याचं मॅपिंग आपण करणं हे सुद्धा सॉइल सायन्समध्ये इन्क्लुडेड आहे. प्लस सॉइलच्या वेगवेगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म जे आहेत, ज्या प्लांटला किंवा प्लांटच्या इल्डला अल्टिमेटली अफेक्ट करतात, तर हे सुद्धा सॉइल सायन्समध्ये इन्क्लुडेड आहे. आणि काही वेळा काय होतं, की बऱ्याच वेळा काही लोकल सिच्युएशनमुळं किंवा चुकीच्या पद्धतीनं शेती केल्यामुळं जमिनीची सुपीकता बिघडते किंवा जमीन क्षारपड होते. काही ठिकाणी अल्कधर्मी, ॲसिडिक होते, अल्कलाईन होते. तर अशा ठिकाणी आपल्याला काय मेजर्स घ्यावे लागतील, जेणेकरून ती मृदा जी आहे ती पुन्हा सुपीक करता येईल. एवढा सगळा अभ्यास सॉइल सायन्समध्ये होतोय आणि आपल्या तो एक्झामला पण आहे. ओके. पुढे जायच्या आधी काही 2 सॉइल सायंटिस्ट आहेत, जे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. भरपूर सॉइल सायंटिस्ट आहेत. इंडियन कंटेक्स्टमध्ये पण काही सॉइल सायंटिस्ट आहेत. पण आपल्याला जीएसला सॉइल ॲग्रीकल्चर हा एक पार्ट आहे. त्यामुळे इतक्या डीपली विचारलं जाणार नाही. फक्त या 2 सायंटिस्टची नावं लक्षात ठेवा. डॉकुचेव, धिस इज रशियन वर्ड, म्हणजे चेव असं प्रोनाउन्सिएशन आहे. तर हे रशियन सायंटिस्ट आहेत. त्यांना फादर ऑफ सॉइल सायन्समध्ये म्हटलं जातं. म्हणजे सॉइल सायन्समध्ये खूप बेसिक आणि फंडामेंटल रिसर्च यांच्याकडून झालेला आहे. तर ह्याच्या पलीकडं एक्झाम ओरिएंटेड काय विचारलं जाणार नाही. त्यांचं एक स्टेटमेंट आहे, की सॉइल इज अ नॅचरल बॉडी कंपोज्ड ऑफ मिनरल, ऑर्गॅनिक कन्स्टिट्युएंट्स वगैरे वगैरे. हे एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट नाही. तुम्हाला पीडीएफ मिळेल ते वाचून घेऊ शकता. जस्ट एकदा नजर फिरवण्यापुरतं. ओके. दुसरे सायंटिस्ट आहेत एच. जेनी. तर यांनी सॉइल फॉर्मेशन, मृदा निर्मिती होत असताना कुठले कुठले कारके किंवा फॅक्टर्स आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो, ते रिस्पॉन्सिबल आहेत. तर ह्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. पुन्हा ते ऍक्टिव्ह फॅक्टर्स आणि पॅसिव्ह फॅक्टर्स अशा पद्धतीनं विभागणी पण केलेली आहे. ओके. तर ते त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे, की फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन हे जेनींचं कॉन्ट्रिब्युशन. ओके. तर हे 2च सायंटिस्ट आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, एमपीएससीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. ओके. हे फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन कुठले आहेत, हे आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. मग त्यामध्ये क्लायमेट आलं, सॉइल टोपोग्राफी आली, त्यानंतर मूळ खडक जो आहे तो आला. हे असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत किंवा टाईम आलं, तर हे आपण डिटेलमध्ये नंतर बघतोय. आता फक्त हे 2 सायंटिस्टची नावं, एक डॉकोचेव इज अ फादर ऑफ सॉइल सायन्स आणि दुसरं एच. जेनी, ही डिस्क्राइब्ड अ फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन. मृदा निर्मितीमध्ये कोणते घटक रिस्पॉन्सिबल असतात, कारणीभूत असतात, तर ते त्यांनी डिफाईन केलेलं आहे. ओके. त्यानंतर आता जो नवीन सिलेबसला टॉपिक ऍड झाला, दॅट इज अप्रोचेस ऑफ सॉइल स्टडी. म्हणजे मृदेचा अभ्यास करत असताना 2 प्रकारे आपण अभ्यास करू शकतो. ओके. एक आहे पेडॉलॉजी, ज्याला आपण मराठीमध्ये अध्यापन शास्त्रीय
पद्धत असं म्हणतो. म्हणजे जे सिलेबसला याला पर्यायी वर्ड दिलाय तो अध्यापनशास्त्रीय आहे आणि दुसरा इडियाफॉलॉजी. ओके. तर याच्यामध्ये डिफरन्स काय लक्षात घ्या. पेडॉलॉजी हे फंडामेंटल सायन्स झालं. ओके. आता फंडामेंटल सायन्स कशाला म्हणायचं आणि इडियाफॉलॉजी आहे ते अप्लाइड सायन्स. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फंडामेंटल सायन्स आणि अप्लाइड सायन्स? सांगता येईल कुणाला? फंडामेंटल सायन्स म्हणजे बघा की आता न्यूटनचा तिसरा लॉ घ्या की एव्हरी ऍक्शन विल हॅव इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. बरोबर. हा फंडामेंटल लॉ झाला किंवा गुरुत्वाकर्षणचा शोध लागला. ही फंडामेंटल स्टडी झाला की गुरुत्वाकर्षण नावाची एखादी गोष्ट आहे. आता गुरुत्वाकर्षण किंवा मी तिसरा लॉ जो म्हणतो एव्हरी रिॲक्शन विल हॅव ऍक्शन विल हॅव इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हे फंडामेंटल मध्ये हा शोध लागला, हा नियम सांगितला. याचा अप्लाइड उपयोग आपण कशासाठी केलाय? जे आपण उपग्रह वगैरे सोडतो, रॉकेट्स वगैरे सोडतो, तर ह्या लॉचा उपयोग करून सोडतो आपण. म्हणजे तुम्हाला माहित असेल की जे रॉकेट्स आहेत GSLV, PSLV वगैरे, तर ह्याच्या बेसला अशा पद्धतीने इथं एक छोटासा होल असतो. ओके. आणि ह्याच्यातून जे फ्युअल आहे ते एकदम बर्निंग होत असताना ह्या छोट्या होलमधून बाहेर पडतो. ओके. मग त्यामुळे खूप मोठा फोर्स ह्या अर्थच्या सरफेसवरती एक्झर्ट केला जातो. आणि ह्या ऍक्शनला इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन अर्थच्या सरफेस कडून येते. ओके. त्यामुळे हा रॉकेट वरती उचलला जातो. सो हे रॉकेटचं एक्झाम्पल आहे दॅट इज अप्लाइड सायन्स. आपण बेसिक रूलचा आता डे टू डे लाईफ मध्ये उपयोग करतोय. म्हणजे हे आता मी तुम्हाला रॉकेटचं उदाहरण सांगितलं. दुसरं अप्लाइड काय? आपण ज्यावेळी गन वगैरे शूट करतो त्यावेळी गन मागे येते. ओके. तर त्यामुळे इथं बघा रायफल वगैरे असेल तर इथं ठेवतो आपण छातीला, म्हणजे हाताच्या या भागामध्ये, शोल्डरच्या भागामध्ये, नाहीतर जोरात स्ट्रोक बसतो. तर हे अप्लाइड यूज झालं. याचं फंडामेंटल गोष्ट एकच आहे. तो नियम एकदाच आपण शोध लावलाय. जसं इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला दॅट इज फंडामेंटल सायन्स. आता इलेक्ट्रिसिटीचा वापर आपण लाईटसाठी करू तर हे अप्लाइड सायन्स झालं. आपण इस्त्री गरम करण्यासाठी करू किंवा गिझरसाठी करू तर तिथे हीट निर्मिती करतोय दॅट इज अप्लाइड सायन्स. ओके. सो हा फरक आहे. संदीप PDF तुम्हाला आम्ही शेअर करतोय. म्हणजे जे ते टॉपिक संपल्यानंतर तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात आम्ही देतोय. ओके. तर बॅक टू टॉपिक की पेडॉलॉजी आणि इडियाफॉलॉजी. तर पेडॉलॉजीमध्ये आपण कशाचा अभ्यास करतोय की सॉइलचे फॉर्मेशन कसे होते, मृदेची निर्मिती कशी होते, मृदेचं क्लासिफिकेशन कसं केलं पाहिजे किंवा मॅपिंग कसं पद्धतीने केलं पाहिजे, त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजी काय आहे, त्याच्या केमिस्ट्री काय आहे, हे पेडॉलॉजीमध्ये ज्याला आपण अध्यापनशास्त्रीय म्हणतो, तर अशा पद्धतीने अभ्यास करतो आपण. ओके. तर ह्याच्यामध्ये कुठंही त्या सॉइलमध्ये प्लांट ग्रो होऊ शकतो का किंवा कसं ग्रो होईल, तर प्लांटला ते काय अफेक्ट करेल, हे अशा पद्धतीनं इन रिलेशन टू प्लांट कुठेही आपण अभ्यास करत नाही. त्यामुळे सॉइलमध्ये फक्त आपण सॉइलच्या अँगलने अभ्यास करतोय. त्यामुळे याला पेडॉलॉजिकल अप्रोच म्हणतात. आता हा पेडॉलॉजी म्हणजे काय? पेडॉलॉजी हा ग्रीन वर्ड आहे. पेडॉन म्हणजे सॉइल, ग्रीक वर्ड आहे. पेडॉन म्हणजे सॉइल. ओके. तर इतक्या डीप मध्ये विचारलं जाणार नाही, फक्त एकदा आपल्याला नजरेखालून गेलेलं असावं. ओके. म्हणजे ग्रीक वर्ड मधूनच किंवा लॅटिन वर्ड मधूनच का हे टर्म्स आलेले आहेत? कारण लॅटिन आणि लॅटिन आपल्याकडे जसं संस्कृत भाषा आहे तशी लॅटिन भाषा युरोपची सगळ्यात जुनी भाषा आहे. ओके. तर त्यामुळे जुन्या काळात जे जे संशोधन झालं तर त्या पद्धतीने वर्ड्स आले आणि त्यातून नंतर इंग्रजीमध्ये आले. जसं आपल्याकडे संस्कृतमधून भ्राता, भाऊ वगैरे असे मातृ, माता वगैरे असे वर्ड्स तयार झाले आहेत संस्कृतमधून मराठीमध्ये, हिंदीमध्ये. तर तशा पद्धतीने ग्रीक मधून का बरेचसे वर्ड्स आहेत? कारण अँशियंट तुम्ही जर हिस्ट्री बघितला तर ग्रीक साम्राज्य ज्यावेळी होतं त्यावेळी जे साम्राज्य रशियापर्यंत पसरलं इकडं पूर्ण युरोपमध्ये किंवा नॉर्दर्न आफ्रिकामध्ये, मिडल ईस्टमध्ये वगैरे अशा ठिकाणी, तर जिओग्राफर्स जे आहेत, जिओलॉजिस्ट आहेत, ते बरेचसे ग्रीक देशामधून आजूबाजूचा प्रदेश बघण्यासाठी, ऑब्झर्व्ह करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी बाहेर पडले. आणि त्यांनी जे ऑब्झर्व्ह केलं, मग सॉइल सायन्समध्ये असेल किंवा जिओग्राफीमध्ये असेल, तर त्यांनी ते टर्म्स ग्रीकमध्ये दिल्या. त्यामुळे त्या आहेत तशा काही रिपीट झाल्या किंवा इंग्रजीमध्ये आल्या. ओके. तर पेडॉलॉजी लक्षात आलं. याच्यामध्ये आपण टिपिकल सॉइलचा अभ्यास करतोय. सॉइल तयार कशी होते, क्लासिफाय कसं करायचं. इथं प्लांटचा रिलेशनमध्ये आपण अजिबात याच्यामध्ये काही स्टडी करत नाही. म्हणजे याचा मृदेचा व्यवहारी उपयोग जो आहे, आपल्या व्यवहार जीवनात काय उपयोग आहे, आपण क्रॉप प्रोडक्शन घेणार आहे, म्हणजे पिकांची लागवड करणार आहे, तर इथं त्या दृष्टीने कुठलंही
अभ्यास आपण करत नाही. पेडॉलॉजिकल किंवा अध्यापन शास्त्रीय पद्धतमध्ये. लक्षात कसं ठेवू शकता? अध्यापन शास्त्रीय म्हणजे बघा की आपल्या बऱ्याचदा शालेय जीवनात आपण बुकिश नॉलेजच घेतो. त्याचा व्यवहाराशी काही संबंध नसतो. तर असं लक्षात ठेवा, ते अध्यापन शास्त्री म्हणजे बुकिश नॉलेज, त्याचा व्यवहाराशी काही नाही. त्यामुळे प्लांटच्या रिलेशनमध्ये ह्याच्यामध्ये अभ्यास होत नाही. ओके. दुसरा आहे इडियाफॉलॉजिकल. अगेन इडियाफॉस, दिस इज अ ग्रीक वर्ड. त्याला ग्राउंड किंवा सॉइल अशी टर्म आहे. तर इडियाफॉलॉजीमध्ये मराठीमध्ये त्याला भूमिशास्त्रीय असं म्हणतो आपण. तर याच्यामध्ये प्लांटच्या ग्रोथच्या अनुषंगाने सॉइलचा स्टडी केला जातो. म्हणजे त्या सॉइलची गुणधर्म काय आहेत, ते कुठल्या प्लांटला सपोर्ट करतं. अशा पद्धतीनं अभ्यास केला जातो. सॉइलमध्ये कुठल्या प्रकारचे न्यूट्रिएंट्सची कमतरता आहे, जेणेकरून कुठले खतं आपल्याला द्यावे लागतात, जेणेकरून प्लांटची ग्रोथ चांगल्या पद्धतीनं होईल. ओके. तर अशा पद्धतीनं प्रॅक्टिकल जे आपल्याला ॲग्रीकल्चर म्हणजे क्रॉप प्रोडक्शन ग्रोथ करण्यासाठी जे आवश्यक आहे, तर त्यांचा अभ्यास इडियाफॉलॉजिकल अप्रोचमध्ये केला जातो. म्हणजे हा नवीन टॉपिक ॲड झालेला आहे हा सेक्शन, त्यामुळे ह्याच्यावरती क्वेश्चन्स यायची शक्यता जास्त आहे. ओके. लक्षात आलं? 2 अप्रोचेस. ह्याच्यामध्ये काही डाऊट आहेत? काही डाऊट असतील तर सांगा. आहेत का काही डाऊट? नसतील तर किमान चॅट बॉक्समध्ये नो तरी म्हणा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ओके. आलं का लक्षात? हे खूप बेसिक आहे. ओके. नेक्स्ट जाऊ आपण कंपोजिशन ऑफ सॉइल. जमिनीमध्ये कुठले कुठले प्रमुख घटक असतात. म्हणजे सॉइलचं जर आपण व्हॉल्युमेट्रिक कंपोजिशन घेतलं, म्हणजे 100% सॉइल आहे असं आपण गृहीत धरलं. म्हणजे समजा ही सॉइल आहे, याच्यातलं आपण असा एक सेक्शन काढून घेतलेला आहे. ओके. तर ह्या सॉइल व्हॉल्यूममध्ये कुठले कुठले प्रमुख घटक असतात. तर पहिला आहे मिनरल मॅटर किंवा ज्याला आपण खनिज म्हणतो. तर ते 45%. ओके. 45% जागा जी आहे ती मिनरल मॅटरने, खनिजांनी व्यापलेली असते. त्यानंतर 5% सॉरी, हे ऑर्गॅनिक मॅटर, ज्याला आपण सेंद्रिय पदार्थ म्हणतो. म्हणजे आता आपण चर्चा केली सेंद्रिय पदार्थ म्हणजे जे वनस्पती आणि प्राणी त्यांची डेथ होईल, मरून जातील, तर त्या माती तिथंच कुजत राहतील आणि त्या सॉइलमध्ये हे सेंद्रिय पदार्थ ऍड करतील. ओके. त्याला आपण ऑर्गॅनिक मॅटर म्हणतो. हे 5%. सो ऑर्गॅनिक मॅटर 5% आणि मिनरल मॅटर 45%. ओके. त्यानंतर येतं सॉइल वॉटर. म्हणजे बऱ्याचदा या सॉइलमध्ये काही अशा मोकळ्या जागा असतील, राईट. तर याच्यामध्ये पाणी आणि हवा असते. म्हणजे इन जनरल 50% असे पोर स्पेस मोकळे असतात. म्हणजे 50% सॉलिड पोर्शन असतो, ज्याच्यामध्ये मिनरल मॅटर आणि ऑर्गॅनिक मॅटर. ओके. हे आपण धरतो 45+5. आणि उरलेलं 50% जी मोकळ्या जागा आहेत, त्याच्यामध्ये 25% पाणी आणि 25% हवा असणं अपेक्षित आहे आयडियल सिच्युएशनमध्ये. ओके. म्हणजे समजा आता आपण जमिनीला पाणी दिलेलं आहे, इरिगेशन दिलेलं आहे. तर अशा केसमध्ये काय होणार आहे, इथं पाणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या मोकळ्या जागा असतील, पाणी आत जाईल, इन्फिल्ट्रेट होईल ह्या सॉइलमध्ये आणि जे काही एअर व्हॅक्युअल्स आहेत त्याच्यामध्ये, पोरस स्पेस आहेत, ह्याच्यातली हवा बाहेर जाईल. म्हणजे बघा कधी जमिनीला तुम्ही पाणी वगैरे दिला की बुडबुड्या वगैरे येत असतात. तर आतली जी ट्रॅप झालेली हवा आहे ती बाहेर पडत असते. म्हणजेच काय, समजा इथं हवा जर असेल तर ती हवा बाहेर पडणार आहे आणि त्याची जागा पाणी घेणार आहे. म्हणजे ज्यावेळी आपण इरिगेट करतो, पाणी पाजवतो शेतीला. ओके. तर अशा केसमध्ये ही सिच्युएशन काय असते, मिनरल मॅटर तेवढंच असणार आहे, ऑर्गॅनिक मॅटर 5%च असणार आहे आणि वॉटर मात्र 50% असणार आहे आणि एअर मात्र 0 असणार आहे. म्हणजे इरिगेशन दिल्यानंतर आपण जमिनीला पाणी दिल्या आपण ही सिच्युएशन सांगतो. स्लोली काय होतं, की याच्यामध्ये जे मोठे पोर स्पेस असतात, मोकळ्या जागा ज्या मोठ्या असतात, तर त्यातील पाणी जे आहे ते अंडर ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षणच्या फोर्सने खाली निघून जातं सॉइलमध्ये. ओके. आणि ह्या जागा परत मोकळ्या होतात. त्यातील पाणी निघून गेल्यामुळे पुन्हा वातावरणातली हवा जी आहे ती तिथे येते. त्यामुळं स्लोली एक 2-3 दिवसानंतर हवेचं प्रमाण वाढत जातं. 0 पासून 25% पर्यंत येतं आणि पाण्याचं मात्र 50% पासून 25% पर्यंत कमी येतं. आणि ही आयडियल सिच्युएशन तयार होते. त्यामुळे बघा इथं ही लाईन अशी हॉरिझॉन्टल घेतलेली नाही, ते अशा पद्धतीने घेतलेलं आहे. म्हणजे हे व्हॅरी होऊ शकतं. म्हणजे सॉइलच्या प्रकारानुसार व्हॅरी होऊ शकतं. प्लस तुम्ही इरिगेशन कधी दिलेलं आहे, जमिनीला पाणी कधी दिलेलं आहे, ह्याच्यावर पण ठरतं. ओके. मग ही आयडियल सिच्युएशन आहे, ज्यावेळी जमिनीमध्ये ज्या मोकळ्या जागा असतात त्यामध्ये
50% जागेमध्ये पाणी आणि 50% जागेमध्ये हवा ज्यावेळी असेल, अशा वेळी त्या जमिनीमध्ये जे प्लांट असेल, पीक असेल, त्यांची ग्रोथ खूप फास्ट होते. मला ह्याला एक कारण काय आहे, समजा ही सॉईल आहे, अशा पद्धतीनं प्लांट आहे, हे रूट्स आहेत, मुळं आहेत. तर इथं जे वनस्पतीचे जे रूट्स आहेत, मुळं आहेत, हे सुद्धा रेस्पिरेशन करत असतात. श्वसन करत असतात. आता रेस्पिरेशनला काय लागतं आपल्याला? ऑक्सिजन लागतं. आता ऑक्सिजन म्हणजेच हवा लागते इन जनरल. तर त्यामुळं मातीमध्ये ज्यावेळी हवेचं प्रमाण सफिशियंट असतं, त्याचवेळी रूट्स जे आहेत ते रेस्पिरेशन करू शकतात, श्वसन करू शकतात आणि श्वसन केलं तरच त्यांची वाढ होईल किंवा ते ॲक्टिव्ह राहतील. म्हणजे पाणी पण शोषून घेतील किंवा न्यूट्रिएंट शोषून घेतील. ओके. तर श्वसन नाही करू शकले तर ते स्टॅटिक राहतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचं ॲब्सॉर्प्शन, शोषण होत नाही. पाणी असेल किंवा न्यूट्रिएंट असेल. त्यामुळे बघा, म्हणजे तुमच्याकडे जर ऊस वगैरे शेती असेल आणि ऊस वगैरे लावत असेल, तर आपण खूप गरगरीत पाणी म्हणतो त्याला आपण, गरगरीत पाणी पाजवणे. म्हणजे एकदा पाणी पूर्ण पाजवलं, की पूर्ण फ्लडिंग करून टाकतो आपण त्यामध्ये. कारण पुढची पाण्याची खेप आपल्याला कधी मिळणार वगैरे माहीत नसते. बरेच रिझन्स असतील त्याला किंवा जास्त आहे म्हणून पण जास्त वापरलं जातं. अशा केसमध्ये काय होतं, की हे पाणी पूर्ण मुरल्यानंतर ही पूर्ण जागा जी आहे ती वॉटरने ऑक्युपाय केलेली असते. ओके. त्यामुळं अशा केसमध्ये ही मुळं जी आहेत ती श्वसन करू शकत नाहीत. त्यामुळे 3-4 दिवस ग्रॅव्हिटेशनने एक्सेस पाणी वॉटर जे आहे ते निघून जाऊपर्यंत पाणी आजूबाजूला असून सुद्धा मुळं पाणी शोषू शकत नाही. ओके. त्यामुळे ही आयडियल सिच्युएशन आहे. हवा आणि पाणी हे इक्वल अमाउंटमध्ये पाहिजे. त्यामुळे बघा पुरामध्ये ज्यावेळी नदीच्या पात्राबाहेर पाणी येतं आणि 8-8, 15-15 दिवस काही पिकं पाण्याखाली जातात. तर डेथ व्हायचं कारण काय? कारण एवढं पाणी असून सुद्धा पाणी ते शोषून घेऊ शकत नाहीत. ओके. त्यामुळे त्या प्लांटची डेथ होते आणि ती कुजण्याची प्रक्रिया चालू होते. ओके. तर याच्यामध्ये एक्झामला काय विचारू शकतात, की जमिनीमध्ये कोणकोणते खालीलपैकी घटक आहेत आणि त्यांचं पर्सेंटेज वाईज. ओके. तर त्यामुळे हे एक आयडियल सिच्युएशन आहे. लक्षात ठेवा. मिनरल मॅटर जे आहे खनिज 45%, 5% सेंद्रिय पदार्थ, 25% पाणी, 25% हवा. ओके. आता प्रत्येकाचं फंक्शन आपण बघू. मिनरल मॅटरमध्ये काय आहे, की खनिज. आता खनिज म्हणजे जे पोषक द्रव्य वनस्पतीला हवे असतात. मग त्यामध्ये नत्र असेल, नायट्रोजन असेल, स्फुरद, फॉस्फरस किंवा पोटॅशियम ज्याला आपण पालाश म्हणतो किंवा ॲल्युमिनियम, आयर्न, जिप्सम, क्लोरीन हे जे अन्नद्रव्य आवश्यक असतात. हे अन्नद्रव्य पुरवायचं काम मिनरल मॅटर करतं. आता मिनरल मॅटर कुठून तयार झालेले आहेत? म्हणजे हा जो खडक आहे, खडकाचे बारीक-बारीक तुकडे झालेले असतात आणि या खडकामध्ये हे जी खनिज असतात, त्यापासून हे तयार झालेले. ओके. त्यानंतर दुसरा आहे ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे कसं तयार होतं आपण बघितलं. वनस्पती आणि प्राणी यांचा अवशेष कुजून तयार होतात. तर सेंद्रिय पदार्थांचं महत्त्व काय आहे मातीमध्ये? तर सेंद्रिय पदार्थ जेवढे जास्त तेवढ्या त्या पाण्याची मातीची जलधारण क्षमता वाढते. म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते. म्हणजे बऱ्याचदा बघा, की माळावरची जर जमीन घेतली तुम्ही, तर त्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण कमी असतं किंवा सॉइलची लेयरच कमी असते. म्हणजे नदीकडची जमीन घ्या, त्यामध्ये सॉइलची डेप्थ एवढी असते, काळी जमीन वगैरे आणि माळावरची जमीन घेतली तर हलकीशी मातीचा फक्त थर असतो आणि याच्यामध्ये माळावरती काही वनस्पती वगैरे खूप काही उगवत नसल्यामुळं तर याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण पण कमी असतं. त्यामुळं नदीकाठच्या जमिनी बघा, तुम्ही एकदा पाणी पाजवलं तर डिपेंडिंग अपॉन सीझन पण ते 5 ते 8 दिवसापर्यंत तुम्हाला पुन्हा पाणी पाजवायची गरज राहत नाही, इरिगेशन द्यायची गरज राहत नाही. पण तेच माळावरती मात्र एकतर सॉइलची लेयरची डेप्थ असते ती कमी असते आणि सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण पण कमी असतं. त्यामुळे माळावरच्या जमिनीमध्ये मात्र पाण्याची फ्रिक्वेन्सी जास्त ठेवावी लागते. 2-3 दिवसांनी वगैरे पाणी वगैरे पाजवायला लागतं. नाहीतर पाण्याचा ताण बसतो पिकांना. ओके. तर जलधारण क्षमता वाढवते. जेवढं सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जास्त, तेवढं जमिनीला काळा रंग प्राप्त होतो. ओके. म्हणजे तुम्हाला ज्यावेळी कन्सेप्च्युअल क्वेशन्स विचारले जातील, तर तिथं अशा पद्धतीनं ऑप्शन्स असू शकतो, की सेंद्रिय पदार्थ जास्त असतील तर खालीलपैकी कोणती पूरक गोष्ट मातीमध्ये घडते. मग जलधारण क्षमता वाढते, जमिनीला काळा रंग प्राप्त होतो वगैरे, वगैरे. ओके. तर जेवढं सेंद्रिय पदार्थ जास्त तेवढा जमिनीचा गडद रंग होतो, काळा रंग. ओके. त्यानंतर मातीचा पोत सुधारतो. त्याला आपण सॉइल टेक्स्चर म्हणतो. सॉइल टेक्स्चर कशाला म्हणायचं? हा सेपरेट टॉपिक असणार आहे. फक्त आता लक्षात घ्या, की सॉइल टेक्स्चर जर इम्प्रूव्ह झालं तर अल्टिमेटली पिकांचं उत्पादन वाढतं. आता सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा. आपण तो स्पेशली तो सॉइल टेक्स्चरवरती एक लेक्चर आपलं होईल. ओके, पुढे. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, की अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
म्हणजे ऑलरेडी मातीमध्ये जे अन्नद्रव्य अवेलेबल आहेत ते प्लांट्स आहेत त्या फॉर्ममध्ये ऍब्सॉर्ब करू शकत नाहीत, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये जर सेंद्रिय पदार्थ असतील मातीमध्ये तर हे सेंद्रिय पदार्थांमुळं सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या वाढते आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते फॉस्फरस असतील, नत्र असतील, हे प्लांटला अवेलेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून देतात. लक्षात येते का बघा. म्हणजे नायट्रोजनचं एक्झाम्पल घ्या. नायट्रोजन जो आहे तो सगळ्या प्लांटना नायट्रेट फॉर्म मध्ये लागतो. ओके, हा नायट्रेट फॉर्म झाला. तर जर नायट्रेट फॉर्म मध्ये असेल जमिनीत तरच प्लांट रूट्स ते ऍब्सॉर्ब करू शकतात. समजा तुम्ही जर युरिया टाकला तर युरिया टाकल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे अमोनियामध्ये करतात. आता अमोनियम हे डायरेक्ट किंवा अमोनियम धरा आयन, अमोनिया किंवा अमोनियम NH4+. ओके, तर हे डायरेक्ट प्लांट्स ऍब्सॉर्ब नाही करू शकत. तर ह्यांचं बॅक्टेरिया आहेत ते अमोनियाचं कन्व्हर्जन नायट्रेटमध्ये करतात. हे आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा, हे कन्व्हर्जन वगैरे करण्यासाठी सेंद्रिय पदार्थ लागतात. सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय आहेत की सॉइलमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, मातीमध्ये जे काही सूक्ष्मजीव आहेत, त्यांच्यासाठी ते अन्न म्हणून काम करतं. लक्षात घ्या. म्हणजे सूक्ष्मजीव एखादा पदार्थ कुजवतात म्हणजे काय करतात, तर त्याच्यावरती ते फीड करतात आणि त्या फीडच्या प्रोसेसमध्ये त्याचं डिकम्पोजिशन होतं. म्हणजे त्यांच्यासाठी तो एनर्जी सोर्स आहे. त्यामुळे जेवढं सेंद्रिय पदार्थ मातीमध्ये जास्त तेवढं सूक्ष्मजीवांची संख्या जास्त, जेवढे सूक्ष्मजीव जास्त तेवढं जास्त जे पोषक द्रव्य आहेत ते अवेलेबल फॉर्म मध्ये प्लांटला अवेलेबल होतं. ओके, येतं लक्षात. त्यानंतर येतं सॉइल वॉटर. आता वॉटरची भूमिका काय आहे तर वनस्पतीला जगण्यासाठी पाणी लागतं. पाण्यामध्ये जनरली हे सगळे पोषक द्रव्य आहेत, अन्नद्रव्य आहेत, किंवा आपण जर वरून खतं दिलं असतील तर हे सगळे पाण्यामध्ये विरघळतात आणि विरघळल्यानंतर ते मुळावाटे शोषल्या जातात. हे बेसिक फंक्शन झालं पाण्याचं. हे सोडून पाणी आणखीन काय काय कार्य करतात. एकतर दगडांची झीज पाण्यामुळे होते. म्हणजे तुम्ही नदीमध्ये वगैरे बघत असाल, मोठे मोठे खडक वगैरे असतात किंवा दगड असतात, तर ते मोठ्या दगडापासून ते छोटे दगड तयार झाले असतात. त्यानंतर गाळ वगैरे किंवा समुद्रकिनारी बीचला बघा तुम्ही, जे खडकांची बारीक बारीक तुकडे होऊन बीचला जी सँड आहे, वाळू असते, ते काय असतं की खडकांचे तुकडे होऊन ते पार्टिकल्स तयार झालेले असतात. तर तशा पद्धतीनं पाणी काम करतं. अगदी माळावरच्या जमिनी पण वगैरे बघा की ज्यावेळी किंवा स्पेशली जिथं बर्फ पडतो अशा ठिकाणी खडकांच्या भेगांमध्ये पाणी मुरून तिथून त्यांचं वेदरिंगची प्रोसेस चालू होते आणि खडकांची झीज होते. आता झिजून जे बारीक बारीक तुकडे होतात तर त्यांचं वहन करायचं काम केलं जातं. म्हणजे आपल्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर वेस्टर्न घाटमध्ये जर बघितलं, ज्या मोस्ट ऑफ द नद्या सगळ्या वेस्टर्न घाटात, कोयना असेल, कृष्णा असेल वगैरे, ह्या नद्या पावसाळ्यात बघा पाऊस पडल्यानंतर लाल लाल पाणी असतं त्या नद्यांचं. म्हणजे काय तिकडची जी माती आहे, जी धूप झालेली आहे, ते ट्रान्सपोर्ट करून ते पुढे घेऊन जातात अगदी समुद्रापर्यंत. तर हे ट्रान्सपोर्टेशनचं काम पाणी करतं. त्यानंतर तापमान स्थिर करायचं काम पाणी करतं. म्हणजे आता हे तापमान स्थिर कसं होतं कोणाला सांगता येईल पाण्यामुळं? ही जर सॉइल असेल तर ह्याच्यामध्ये जर वॉटर असेल, म्हणजे याच्यामध्ये बघा की स्पेसिफिक हीट नावाचा फिजिक्सला आपल्याला एक कॉन्सेप्ट झालेला आहे. त्याला विशिष्ट उष्माधारकता म्हणतो. म्हणजे हा जमिनीचा 1 स्क्वेअर सेंटीमीटरचा पोर्शन आहे. तर त्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल किंवा किती कॅलरी ऊर्जा लागेल, तर ती त्या जमिनीची विशिष्ट उष्माधारकता. ओके, तर पाण्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी आहे किंवा विशिष्ट उष्मा जी आहे ती जमिनीपेक्षा जास्त असते. म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब पाण्याचं तापमान जर 1 सेंटीमीटरनी वाढवायचं असेल तापमान, तर जमिनीपेक्षा जास्त उष्णता पाण्याला लागते 1 सेंटीमीटरनी तापमान वाढवण्यासाठी. ह्याचा अर्थ काय? आता भूगोलात तुम्हाला तो कॉन्सेप्ट होईल. कधी बघा की जमीन खूप आधी तापते समुद्रातल्या पाण्यापेक्षा, बरोबर? तर त्यामुळे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहत असतात. त्याला कारण काय, समजा इकडं समुद्र धरला आणि ही जमीन धरली तुम्ही, तर जमीन दिवसा लगेच तापते कारण त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कमी आहे. 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढवण्यासाठी खूप कमी ऊर्जा लागते आणि पाण्याला मात्र जास्त लागते. त्यामुळे सगळी जरी सनलाईट ऍब्सॉर्ब जरी केलं तरी पाण्याचं तापणं हे स्लोली असतं. ओके, तर त्यामुळं इथं कोल्ड वॉटर असतं दिवसा आणि जमीन तापलं असल्यामुळे इथं इथली जी एअर डेन्सिटी आहे ती कमी झालेली असते. त्यामुळं वारा हा इकडून इकडं वाहतो आणि रात्री रिव्हर्स होतं. जमीन जसं लवकर तापतं तसे लवकर थंड पण होते, पण पाणी मात्र रात्री गरमच असतं.
त्यामुळे इकडं गरम असल्यामुळे इथं आता एअर डेन्सिटी कमी असणार आणि इथं जमीन थंड झाल्यामुळे इथं एअर डेन्सिटी जास्त असणार आहे. त्यामुळे वारा इकडून इकडं वाहतात. त्याला आपण खारे वारे आणि मतलई वारे म्हणतो. तुम्हाला ते जिओग्राफीला होईल. तर तशा पद्धतीनं ज्यावेळी जमिनीमध्ये पाणी ऍड केलं जाईल, तर त्यामुळे काय होईल की जमिनीची विशिष्ट उष्माधारकता वाढेल. म्हणजे जमीन जी आधी लगेच तापत होती आणि लगेच थंड होत होती, आता ह्या जमिनीला जर त्यामध्ये पाणी असेल तर तापायला वेळ लागेल आणि थंड व्हायला पण वेळ लागेल. त्यामुळे तापमानचं फ्लक्च्युएशन जे आहे, ते तुम्हाला वाळवंटात बघा तुम्ही, की दुपारी जर सॅन्डचं टेम्परेचर घेतलं, अगदी 60-70 डिग्री सेल्सिअस पर्यंत सॅन्डचं टेम्परेचर जातं किंवा वाळवंटातल्या जमिनीचं टेम्परेचर जातं. आणि नाईटला घेतलं तुम्ही, अगदी उन्हाळ्यात जरी बघितलं नाईटला, तरी नाईटला अगदी बिलो 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर येतं. तर का? कारण वाळू उष्णता खूप लवकर ऍब्सॉर्ब करते आणि संध्याकाळी ती लगेच सोडून पण देते. त्यामुळे एकदम लगेच थंड होतं. त्यामुळे एक्स्ट्रीम कंडिशन असते. रात्री एकदम थंडी वाजेल आणि दुपारी एकदम एक्स्ट्रीम 60 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर जाईल. मग ह्याच्यामध्ये जे पाणी हा कंपोनंट असतो. म्हणजे आपल्या हवामानात जर आपण एक्झाम्पल घेतलं, म्हणजे तुम्हाला कॉन्सेप्ट समजावून मी सांगतोय. जे मुंबईचं तापमान खूप फ्लक्च्युएट होत नाही. 25 डिग्री पासून 35 डिग्री पर्यंतच टेम्परेचर फ्लक्च्युएशन होतं. कारण का? तर तिथल्या हवामानात आर्द्रता जास्त आहे, कारण जवळ समुद्र आहे. तेच नागपूरचं टेम्परेचर बघा, थंडीमध्ये अगदी 2-3 डिग्री सेल्सिअस पर्यंत पण काही एरियामध्ये जातं आणि उन्हाळ्यामध्ये अगदी 45 डिग्री सेल्सिअस, 48 डिग्री सेल्सिअस पण काही एरियामध्ये जातं. हे फ्लक्च्युएशन खूप होतं. पाणी हा कंपोनंट वातावरणात किंवा जमिनीत नसेल तर. येतं लक्षात? तर त्यामुळे इथं तापमान स्थिर ठेवायचं काम सॉइल वॉटर करतं. त्यानंतर मृदा छेदाची निर्मिती, ज्याला सॉइल प्रोफाइल म्हणतो. आता सॉइल प्रोफाइल हा पण एक सेपरेट टॉपिक आहे. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा, जशी ही माती तयार होते फ्रॅगमेंटेशनने, बारीक-बारीक कण होऊन, तर याच्यामध्ये काही काळानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला डोळ्यांना दिसतील असे वेगवेगळे थर तयार होतात. असे थर तयार होणे याचा अर्थ सॉइल मॅच्युअर झाली, मॅच्युरिटीला आली. तर त्याला आपण मृदा छेद म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये सॉइल प्रोफाइल म्हणतो. तर हे पाणी असेल तर खूप चांगल्या पद्धतीने होतं. समजा वरून आपण इरिगेशन दिलं किंवा रेनफॉल झाला, तर ह्या थरातले जे न्यूट्रिएंट्स आहेत, ते पाण्यात विरघळून खालच्या थरात जातात किंवा इथले त्याच्या खालच्या थरात जातात. हे अशा पद्धतीने हे वेगवेगळे थर तयार होतात. तर त्यामध्ये पाण्याचा पण रोल आहे. ओके. नंतर लास्ट येतं सॉइल एअर. तर एअर मी तुम्हाला सांगितलं की एकतर मुळांच्या श्वसनासाठी, रेस्पिरेशनसाठी, रूट सुद्धा रेस्पिरेशन करतात. तर त्यांच्यासाठी आवश्यक आहे. दुसरं, सॉइलमध्ये जे एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्यांना रेस्पिरेशनसाठी हवेतील ऑक्सिजन लागतो. काही अनएरोबिक पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, म्हणजे जिथं पाण्याने वॉटर लॉगिंग झालेलं आहे, पाणथळ जमीन आहेत, अशा ठिकाणी पण काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढतात. तर ते वेगळे. पण जे एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत, त्यांना आणि मुळांना श्वसन करण्यासाठी सॉइल एअर जास्त आवश्यक आहे. ओके. तर याच्यामध्ये सॉइल, जर इथं ही सॉइल असेल आणि हे वातावरण असेल, तर वातावरणातली ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे सेम सॉइलमध्ये असेल का? नसणार आहे. कारण का? त्याला 2 गोष्टी आहेत. एक तर हे रूट जे आहेत, हे रेस्पिरेशन करत असणार आहेत, श्वसन करत असणार आहेत. आपण श्वसनामध्ये काय करतो? कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करणार. बरोबर? हे मूळ. त्यामुळे सॉइलमध्ये सुरुवातीला जरी ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं हवेतलं जे प्रमाण आहे वातावरणातलं, ते जरी सॉइलमध्ये सेम जरी असलं, तरी ह्या रेस्पिरेशनमुळं, मग ते रूट्समुळं असेल, मुळांमुळं असेल किंवा सूक्ष्मजीवमुळं असेल, तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हळूहळू जमिनीमध्ये वाढतं आणि ऑक्सिजनचा वापर होत असल्यानं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. ओके. त्यामुळे वातावरणात हे प्रमाण किती आहे कार्बन डायऑक्साईडचं? 0.03%. हे लक्षात ठेवा. तुम्हाला जिओग्राफीला सगळीकडे लागेल, एन्व्हायरमेंटला सगळीकडे हे विचारलं जातं. खूप बेसिक आहे. ते नंतर तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये पण शिकायचं आहे. क्लायमेट चेंजमुळे CO2चं प्रमाण वाढत चाललेलं आहे अर्थमध्ये, बरोबर? तर ते पीपीएमच्या भाषेत जर बघायचं असेल तर हे 300 पीपीएम म्हणू शकतो आपण. ओके. मग आता सध्या आपण 350 पीपीएम पर्यंत आलेलो आहोत. म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन जर बघितलं, औद्योगिक क्रांती जी 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये झाली, तिथून मग फॅक्टरी, मशिनरी वगैरे झाल्या. हे आपण कोळसा आणि पेट्रोलियम, क्रूड ऑइल वगैरे वापरायला लागलो आणि CO2चं प्रमाण वाढायला लागलं. तर तिथपर्यंत इन जनरल आपण गृहीत धरायचो की 300 पीपीएम किंवा 0.03% इतकं CO2 होता. पण आता हे
350 ppm पर्यंत गेलेला आहे. पण एक्झामला अजूनही आपण हीच फिगर लिहायचं लक्षात घ्या. ओके, कुठे विचारलं तर हे लेटेस्ट डेटा वगैरे, पण इतकं काही आपल्याला आवश्यक नाही एक्झामच्या दृष्टीनं. फक्त तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग मध्ये येईल वाढले म्हणजे किती वाढलेलं आहे. आणि ॲट द एंड ऑफ 21st सेंचुरी म्हणजे ह्या शतकाच्या शेवटी म्हणजे 2100 साल ज्यावेळी येईल, आता 2021 मध्ये आपण आणखीन 80 वर्षांनी, तर हे प्रोजेक्शन आहे की हे 400 ppm पर्यंत जाईल. जर आपण शहाणे झालो नाहीत, हे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन आपण कमी केलं नाही किंवा असलेलं वातावरणातलं आपण ते कार्बन सिक्वेस्ट्रेशन करून साठवून ठेवलं नाही, तर हे 400 ppm म्हणजे 0.04% पर्यंत जाईल. तुम्हाला वाटेल 0.01% न वाढलं तर काय होईल, तर त्यातून अगदी वातावरणात 0.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जरी लॉंग टर्मसाठी फरक पडला, तरी आजूबाजूची जीवसृष्टी आहे ती खूप अफेक्टेड होते. कारण पृथ्वीची निर्मिती करोडो वर्षापासून झालेली आहे. त्यामुळे हे वातावरण जे आहे ते स्लोली डेव्हलप होत झालेलं आहे. त्यामुळे ह्या वातावरणाशी संबंधित जीवसृष्टी पृथ्वीवरती आहे. ह्याच्यामध्ये अगदी मायनर जरी चेंज झाला तरी खूप मोठा बायोडायव्हर्सिटीवरती इम्पॅक्ट पडतो. ओके, इथं आपल्या टॉपिकमध्ये लक्षात घ्या 0.03 वातावरणात आहे. तर हे जमिनीमध्ये कुठपर्यंत जातं, 0.02 to 5% पर्यंत पण जाऊ शकतं. ओके, जिथं पूर्ण ब्लॉकिंग झालेलं आहे म्हणजे वातावरण आणि सॉइल ह्यांच्यामध्ये एअर एक्सचेंज फ्रीली होत नाही, तर अशा ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप जास्त वाढतं एअर रेस्पिरेशनमुळे. आणि जिथं फ्रीली वातावरण आणि जमिनीमध्ये एअर एक्सचेंज होत असतं अशा ठिकाणी हा डिफरन्स कमी राहतो. बट स्टील किती एक्सचेंज झालं तरी जमिनीमध्ये CO2चं प्रमाण जास्त असतं. ओके, ह्याच्यावरती पण कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारायचं असेल तर विचारू शकतो. ओके, तर आता मृदेची कामं काय आहेत, फंक्शन्स काय आहेत, तर पहिला आहे भौतिक कार्य, ज्याला आपण फिजिकल फंक्शन्स म्हणतो. म्हणजे पिकांना वाढीसाठी यांत्रिक आधार देणं. म्हणजे बघा की खडकावरती एवढं मोठं झाड वाढू शकतं का, तर जमीन असेल तर तेवढी त्याची मुळं स्ट्रॉंग असतील, तेवढे खोलवर जातील, म्हणजे तेवढा मोठा जो सेटअप आहे प्लांटचा तो राहू शकेल. म्हणजेच यांत्रिक आधार द्यायचं, मेकॅनिकल सपोर्ट द्यायचं काम करतं. त्याचबरोबर पाणी आणि हवा उपलब्ध करून देतं प्लांटसाठी सॉइलमध्ये. त्याचबरोबर सूर्याची उष्णता जी आहे ती शोषून घेते माती. त्यामुळं मातीचं ते टेम्परेचर आहे ते एक ऑप्टिमम लेवलला मेंटेन राहतं. म्हणजे मातीमध्ये ज्यावेळी आपण बियाणं पेरतो, सीड्स आपण ज्यावेळी टाकतो, त्या सीडचं जर्मिनेशन होण्यासाठी, ते उगवून येण्यासाठी त्याला ठराविक टेम्परेचर लागतं. ते जर नसेल तर सीडचं जर्मिनेशन होत नाही. तर हे ऑप्टिमम टेम्परेचर मेंटेन करायचं काम सॉइल करतं. ते कसं करतं, समजा गडद सॉइल असेल तर जास्त उष्णतेची शोषून घेईल, तर फिकट असेल तर कमी शोषून घेईल. तर तशा पद्धतीनं ते मेंटेन करतं. ओके, रासायनिक फंक्शन काय आहेत, रासायनिकमध्ये स्टोअर हाऊस ऑफ न्यूट्रिएंट्स म्हणजे पिकांना पोषक द्रव्य उपलब्ध करून देणं. मग याच्यामध्ये काही सेंद्रिय संयुग आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, जे आपल्याला वनस्पती आणि प्राण्यांच्या कुजण्यापासून मिळतात. आणि असेंद्रिय कंपोनंट्स ज्याला आपण इनऑर्गॅनिक म्हणतो, मिनरल्स, जे खडकांच्या अपक्षयातून, वेदरिंगमधून खडकं बारीक बारीक होऊन जी माती झालेली आहे त्यातून ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मिळतात. हे रासायनिक फंक्शन झालं. याच्यामध्ये खूप काही अवघड नाही आणि क्वेश्चन याच्यामध्ये यायची शक्यता कमी आहे. जैविक किंवा बायोलॉजिकल फंक्शन काय मातीचं, जे काय सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत सॉइलमध्ये, तर त्यांना सपोर्ट करणं. मग अगदी उंदीर, गांडूळपासून ते बारीक सारीक कीटक असतील, बॅक्टेरिया असतील, फंगस असतील, तर त्यांना हॅबिटॅट पुरवणं, अधिवास म्हणून कार्य जे आहे हे जैविक कार्यात येतं. ओके, तर इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहेत आता आपण शिकलो याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये क्वेश्चन्स कसे विचारू शकतात हे आपण एकदा डिस्कस करू. आधी काही डाऊट्स असतील तर विचारा. नाही आहेत काय डाऊट, चॅट बॉक्स मध्ये थोडं टाईप करा म्हणजे आपल्याला पुढे जातं. ओके, तर नेक्स्ट जाऊ. ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स कसे विचारले जातील बघा. तर हा क्वेश्चन ऍक्च्युली एमपीएससीला आलेला नाही आहे, पण मला ॲग्रिकल्चरच्या एका सिलेबसमध्ये सापडला, तर त्यामुळे आपल्याला हा असा विचारला जाऊ शकतो. द व्हॉल्यूम कंपोजिशन ऑफ सॉइल इन ऑप्टिमम कंडिशन फॉर क्रॉप ग्रोथ इज. याचा आन्सर द्या, चॅट बॉक्समध्ये दिलं तरी चालेल. ज्याच्या खालीलपैकी कोणतं ऑप्टिमम कंडिशनमध्ये वेगवेगळे कंपोनंट्स असतात.
सगळे पार्टिसिपेट व्हा. तुम्ही जर आपण ऑनलाईनमध्ये आहोत. मला तुम्ही दिसत नाही आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं पार्टिसिपेट व्हाल त्यावेळी म्हणजे तुमचं पण लक्ष लागेल. अदरवाईज ऑनलाईनमध्ये खूप डिफिकल्ट आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या वेगळ्या वातावरणात आहात. क्लासमध्ये आपण जनरली एका सगळेजण एकाच वातावरणात असतो. त्यामुळे अंडरस्टँडिंग राहतं. त्यामुळे ॲक्टिव्हली पार्टिसिपेट व्हा. चुकलं तरी काय आपल्याला इथं काही शिक्षा नाही आहे. उलट चूक झाली तरी इथंच तुमची चुका झालेलं चांगलं आहे. एक्झाममध्ये चुका होणं हे परवडत नाही. ओके. तर याचं फर्स्ट आन्सर आहे म्हणजे सिंपल आहे. 45% मिनरल, ऑर्गॅनिक मॅटर 5%, वॉटर आणि एअर 20-25%. ओके. तर पुढचा जो आता नवीन सिलेबस ॲड केला आहे, मी त्याला क्वेश्चन तयार केलेला आहे. फक्त तुम्हाला माहीत असावं की कसा क्वेश्चन विचारला जाईल. तर खालीलपैकी कोणत्या पद्धतीत मृदेचा वनस्पतीच्या वाढीच्या अनुषंगाने अभ्यास केला जातो? तर अध्यापनशास्त्रीय पद्धत, पेट्रोलॉजिकल पद्धत किंवा भूमिशास्त्रीय पद्धत. पेडॉलॉजिकल, पेट्रोलॉजिकल आणि इडेफॉलॉजिकल किंवा नन ऑफ द अबाव. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. फक्त आपल्याला हे कळायला पाहिजे की कुठल्या चॅप्टरवरती कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारला जातो. तर याचं थर्ड ऑप्शन आहे सगळ्यांचं बरोबर आहे. भूमिशास्त्रीय, ज्याला आपण इडेफॉलॉजिकल अप्रोच म्हणजे प्लांटच्या ग्रोथच्या सहाय्याने आपण स्टडी करतोय. आणि पेडॉलॉजिकलमध्ये फक्त सॉइलचं फॉर्मेशन कसं होतं, त्याचं क्लासिफिकेशन कसं हे आपण बघतो. ओके. तर इथं आपला टॉपिक संपतोय. ह्याच्यावरती आतापर्यंत कधीही क्वेश्चन विचारलेला नाही. आता आपण जो सेक्शन्स बघितला, फक्त हा मात्र आता ॲडिशनल सिलेबसमध्ये आहे. तर जो जुना सिलेबस आहे त्याच्यामध्ये याच्यावरती क्वेश्चन्स कधी विचारले गेले नव्हते. फक्त आणि खूप काही अवघड पण नाही. माहीत असावं एखाद्या वेळी ट्रेंड बदलला आणि ह्या पार्टवरती क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला आन्सर करता आलं पाहिजे.